बावड्या कसं मास्तर म्हणेन तसं ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नेहमी येणारा प्रश्न तो चल बघ मग. एका शेतकऱ्याकडं काही कोंबड्या आणि काही गायी आहेत. तर कोंबड्या आणि गायी त्यांच्या डोक्यांची संख्या 30 आहे आणि त्यांच्या पायांची संख्या 100 आहे. तर गायींची संख्या किती? चल मग गपकन काढून दाखवतो. सिंपल फॉर्म्युला आहे. गायींच्या पायाची संख्या किती सांगितलेली त्यांनी? 100. हा फॉर्म्युला वापरायचा आहे. पाय काय करायचं बघ, फॉर्म्युला सांगू समजून बघ. जेवढे पाय आहेत ना ते खपकन 2 न भागायचे आणि त्याच्यातून डोक्यांची संख्या काय करायची? मायनस करायची. मायनस म्हणजे काय करायची? वजा करायची. तर चल मग पायांची संख्या किती आहे? किती आहे बावड्या? 100. कळालं का? खपकनीला काय करायचं? 2 न डिवाइड करायचं. आणि डोक्याची संख्या किती आहे रे? 30. 100 मधून खपकन 2 न डिवाइड केलं किती राहिले भावड्या? खपकन 50 राहिले. आणि 50 मधून खपकन 30 वजा केले तर काय येऊन जाती? 20. खपकन गायीची संख्या येऊन जाती. पण कधी कधी गायींची संख्याच विचारत नाही बरं काय. कधी कधी कोंबड्याची संख्या पण विचारते. मग सगळ्या किती होती? डोक्याची संख्या 30 होती. गायी आल्या 20 आणि कोंबड्या आल्या 10. 20 आणि 10 किती झाले? 30. कळालं का? असं काय पण विचारू शकते. चल मग वरती. पायांची संख्या कोंबडी आणि गाय याच्या पायाची संख्या किती आहे? 110. आणि डोक्यांची संख्या किती आहे भावड्या? 40. तर चल मग गायींची संख्या किती? गपकन काढणार, खपकन कमेंट मध्ये ध्यान करून फेकणार. बावड्या पण फेकणार, माझी तायडी सुद्धा फेकणार.